नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. बातमी मागची बातमी या सदरामध्ये आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत की कालच ठाकरे बंधूंचे एकत्र झाले आणि त्याची चर्चा मात्र फोकात सर्वत्र चालू झालेली आहे. हे ठाकरे बंधू एकत्र आणि फोकाची चर्चा सर्वत्र असा हा प्रकार झालेला आहे. ते काल 24/12/2025 दुपारी 12 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांचे मनोमिलन झालेले. दोघांनी युती करून महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायचं असं नुसतं जाहीर केलं. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भावांची युती झाल्याची घोषणा झाली. 18 वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत. 18 वर्ष एकत्र का नाही आले हा एक मोठा प्रश्न आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या समोर जर हे एकत्र आले असते तर त्यांना मोठं समाधान त्यावेळेस वाटलं असतं. आता दोघांची सध्याची जी युती आहे ना ती मुंबई महानगरपालिका आणि नाशिक एवढ्यापुरतं आज युती झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. बाकीच्या महानगरपालिकेत अजून काही ठरलेलं नाही. पण युती झाल्याचं सांगितलं, पण कोण किती जागा लढवणार हे मात्र काही जाहीर केलेलं नाही. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे काय घडू शकतं नाही का. लोकांची चर्चा टी व्हीवर आहे, यूट्यूबवर आहे किंवा दोघं एकत्र आल्याने काय घडेल नाही का. तर दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर एक त्यांची जे नेहमीची स्टाईल आहे, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती या मुद्द्यावर दोघे जोरदार प्रचार करतील. याचा थोडाफार परिणाम होणार नाही असं नाही. थोडाफार परिणाम जे काही लोक पेपर वाचत नाहीत किंवा जे राजकारण समजत नाही त्यांच्या मनावर होऊ शकतो. कारण आजही अनेक लोक बाळासाहेब ठाकरेंना जाऊन बरेच वर्ष झाले तरी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही उद्धव ठाकरेंना मतं द्यायला तयार असतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या मतांचं एकत्रीकरण होईल. पूर्वी कसं होतं, दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहायचे आणि मग काही मतं मनसेला, काही मतं उद्धव ठाकरेंना. आता मनसेची मतं कमी आहेत पण ते शिवसेना उद्धव ठाकरेंच्या लोकांना पाडण्यासाठी कारणीभूत व्हायचे. त्याला म्हणून वोट कटाव असं त्यांना आपण म्हणायचं नाही का. तर ती दोघांची युती झाली म्हणजे दोन्ही मतं एकत्र झाली तर बरेच सीट त्यांचे वाढू शकते. ते वाढणार नाहीत असं नाही, परिणाम नक्की होईल. आणि जे काठावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक पडत होते ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोक निवडून येतील. आता या दोघांचा फायदा काय झाला तर पहिला फायदा झाला म्हणजे शिवसेनेला झाला की त्यांना मनसेची मतं मिळतील. पण मनसेला शिवसेनेची मतं मिळतील असं नाही आहे, कारण मनसेचं म्हणजे मुंबईमध्ये फार मोठं प्राबल्य आहे असं नाही. त्याच्यामुळे उभाटाचे शिवसैनिक म्हणजे मतदार वाढू शकतात, उमेदवार वाढू शकतात, पण मनसेचे वाढतील असं अजिबात नाही. अनेक प्रभागांमध्ये म्हणजे वार्डमध्ये या दोघांच्या एकत्र युतीचा फरक पडेल. एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, दोघांच्या शिवसेना एकमेकासमोर उभ्या राहतील आणि मग त्याच्यामध्ये कोण उजवं ठरतं हा मतदारांनी दिलेला कौल सांगेल. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मनसेची मदत मिळाल्यामुळं एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे तिला चांगली टक्कर द्यावी लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सुद्धा या दोन्ही भावांच्या युतीचा परिणाम होऊ शकतो. की जे मतं विभागल्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुसंडी मारत होते ती मुसंडी त्यांना मारता येणार नाही. त्याच्यानंतर लोकसभेला काँग्रेसमुळं जी शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मुसलमानांची मतं मिळाली होती. कारण मुसलमान कोणाला मत करतात तर जे भाजपला पाडू शकतात, भाजपवर त्यांना मतदान करतात. त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मुसलमानांनी भरभरून मतं दिल्यामुळे त्यांना लोकसभेला चांगलं यश मिळालं होतं. पण
जेव्हा काँग्रेस वेगळी उभी राहील तेव्हा मुसलमानांची मतं काँग्रेसला जातील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे लोकसभेला जसं यश मिळालं मुंबईत, तसं यश त्यांना आपल्या विधानसभेला पण मिळालं नाही आणि आता महानगरपालिकेला सुद्धा मिळणार नाही. त्याच्यामुळे हा मोठा एक परिणाम शिवसेना उभाठाला भोगावा लागू शकतो. दुसरा प्रश्न जो महत्त्वाचा आहे की उभाटा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी युती झाल्याचा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा केला. अनेक मुंबई, पुणे अनेक ठिकाणी त्यांनी फटाकडे उडवले. दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे जसं काय आता महाराष्ट्र पूर्णपणे दोघांच्या मागच उभा राहील असा त्यांचा एक त्यांनी गोड गैरसमज करून घेतला. पण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्वी पण जाहीर केलं आणि आत्ता पण जाहीर केलेलं आहे की ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, ठाकरे म्हणजे मराठी अस्मिता नाही, किंवा ठाकरे म्हणजे मराठी मत नाही. आणि सत्य की त्यांच्या मागे आता मराठी लोक उभे राहायला तयार नाहीत. कारण 25 वर्ष त्यांची म्युन्सिपाल्टीवर सत्ता होती तेव्हासुद्धा त्यांनी काही केलेलं नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा त्यांच्या हातून फार मोठी काही कारवाई झाली आहे मराठी लोकांसाठी असं काही झालं. पण दरवेळेस त्यांचं ठरलं तर मुंबई महाराष्ट्रावरून तोडणार आहे. आता लांडगा आला रे आला ऐकल्यानंतर जशीची गोष्ट आहे तसं लोक आता या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांनी किती जरी सांगितलं नाही नाही मुंबई तोडणार आहे, मराठी भाषिकांना बाहेर हाकलणार आहे. आता तुम्ही सत्तेवर होते, तुम्ही काय केलं ते सांगा. आता लोक शहाणे झालेले, त्याच्यामुळं त्यांच्या या प्रचाराला मराठी माणसं भरणार नाहीत. राज ठाकरेंना बरोबर शिवसेनेने घेतल्यामुळं काय झालेलं आहे की जे परप्रांतीय आहेत, बिहार, उत्तर भारतीय, पश्चिम बंगाल लोक आलेले आहेत मुंबईत, स्थायिक झालेले आहेत, त्यांचं प्रमाण 40% आहे. म्हणजे मुंबईमध्ये जर 100 लोक राहत असेल तर 40 लोक अमराठी आहेत. तर त्यांची मतं शिवसेना, उभाठा आणि मनसेला अजिबात पडणार नाही. ते पूर्वी उभाठाला थोडेफार लोक देत होते, मनसेला बरोबर घेतल्यामुळे आता उभाठाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. कारण मनसेने उत्तर भारतीयांच्या बाबतीमध्ये धोरणं अतिशय कडक स्वीकारली होती, त्यांना घालवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आता पहा, निवडणुका फॉर्म भरण्याच्या सुरुवातून 2 दिवस झालेले आहेत, तरीही यांचं अजून जागा वाटप झालेलं नाही. विधानसभेच्या वेळेस त्यांनी तोच घोळ केला की अगदी शेवटची तारीख येईपर्यंत त्यांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या नाहीत. आतासुद्धा 30 तारीख जवळ आली, त्यात 25 तारीख आज म्हणजे सुट्टी. आज 26, 27, 28, 29 4 दिवस राहिले. तर अजून त्यांच्या उमेदवारांचं म्हणजे कोणते मतदार लढवायचे हे ठरलेलं नाही. त्याच्यापुढे उमेदवार जाहीर करणार, मग त्यांना ए बी फॉर्म देणार आणि मग ते लोक फॉर्म भरणार. ही प्रक्रिया जी आहे की ते त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये घाई दाखवत नाही. आणि मग जागा वाटप वेळेवर झालं नाही की लोकांना प्रचाराला वेळ मिळत नाही आणि मग या दोघांच्या युतीचा, ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम मतदारांवर पडत नाही. त्या दोघांच्या युतीमुळे फक्त महानगरपालिका निवडणुकीत रंगत भरेल, पण निवडून येण्याची जी लढाई होणार आहे ती अटीतटीची होऊ शकते. पण त्याचा जो प्रभाव आहे महाराष्ट्रभर तो फारसा महाराष्ट्रात पडणार नाही. मुंबईमध्ये मात्र थोडाफार फरक पडू शकतो. कारण मुंबईमध्ये ठाकरेंना मानणारे आजही बरेच लोक आहेत. त्याच्यामुळे जर पूर्वी आपण एक गृहीत धरलं असेल किंवा त्यांच्या 40 जागा येतील तर त्या 50 येतील, पण सत्तेत येणार नाही हे मात्र 100% खात्री. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.